कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी आणि कुटुंबासाठी पुढे जावंच लागेल. खरं आहे. आणि जसा आता तू उल्लेख केला, कुटुंब म्हणून एकमेकांसोबत असणे, खास करून अशा काय म्हणूया आपण अत्यंत वेदनादायी काळामध्ये एकत्र असणार. आपण आता उल्लेख केला की निवडणुकीमध्ये दोघं वेगळे राहिले. आता जी दृश्य आहेत, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लोकसभेला एकमेकांविरोधात लढल्या होत्या, दोन्ही ज्या घरातल्या सदस्य आहेत त्या. पण त्या आत्ताचं आपण जे दृश्य बघतोय की त्या कठीण काळात कसं बॉन्डिंग आहे, जसं आपण मगाशी पण उल्लेख केला, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मग काय म्हणूया आपण, आनंद सोहळे असतील किंवा अन्य काही जे प्रसंग असतील. आणि आताचा हा काळ देखील कुटुंब धरून ठेवणं, मला असं वाटतं अजित पवारांमध्ये देखील ते होतं, कुटुंब धरून ठेवणं. आणि आय थिंक ती फार महत्त्वाचं त्यांचं ते योगदान होतं. त्यानंतर सुद्धा आमच्यात संवाद झाला. आणि बघा, मी त्या काळात सुद्धा अगदी निवडणुकीच्या प्रचाराची शिगेला होतं, त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस मला विचारलं जातं की अजितदादांबद्दल तुमचं काय मत, मी तुम्ही कुठेही रेकॉर्ड मी तेव्हाही म्हटलं की एक या महाराष्ट्रातला असा नेता आहे ज्याची प्रशासनावरती अत्यंत घट्ट पकड आहे. त्यांना ज्या वेळेला मुरलीधर मोहोळबद्दल विचारलं तेव्हा तेही असं म्हणा की एक चांगला कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की आमचं या राजकीय वैचारिक जी काही भिंत आहे किंवा जे काही मर्यादा आहे त्याच्या पलीकडचं एक नातं होतं आणि ते कायमच जपलं. मला असं वाटतं की पुन्हा दादांना भेटणं नाही, मला या म्हणजे काहीच त्याच्यावरती मी बोलू शकत नाही. झाल्यानंतर सुद्धा आमच्यात संवाद झाला. आणि बघा, मी आज अनेकांना प्रतिक्रिया देताना शब्द अपुरे पडले. म्हणजे मुरलीधर मोहोळ बघायला गेलं तर राजकीय विरोधक, कारण ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीचा अश्विन तू उल्लेख केलास, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोघं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले, सामंजस्याची भूमिका घेतली, कारण राज्यात एकत्र सरकार आहे, केंद्रात एकत्र सरकार आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या दोन नेत्यांमधला शाब्दिक धुरळा आपण पाहिलेला होता. पण नेते म्हणून दोघे किती स्ट्रॉंग आहेत याची, म्हणजे अजित पवार खरं तर किती स्ट्रॉंग आहेत याची जाणीव प्रत्येकाला होती. त्यामुळे राजकारणा पलीकडे जात अजित पवारांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं व्यक्तिमत्व याचा प्रत्येकाच्याच मनात आदर होता. खरंय. आणि तेच उल्लेख आता मुरलीधर मोहोळांनी केला की चांगला कार्यकर्ता म्हणून अजित पवार नेहमी माझा उल्लेख करायचा. म्हणजे निवडणुकीच्या मैदानात विरोधक आहेत पण तरी देखील त्यांच्या कार्यकर्त्याबद्दलचं त्यांनी असं बोलणं. आणि हा विमानातला शेवटचा फोटो आहे. म्हणजे दादा पिंक जॅकेटमुळे खूपच चर्चेत राहिले होते विधानसभेच्या वेळेला. आणि दादा कायम सांगायचे की हे काही म्हणजे गुलाबी रंगाचं जॅकेट नाही तर जांभळाचा रंग जो असतो त्या जांभळाच्या रंगाचं जॅकेट आहे. आणि या शेवटच्या प्रवासात सुद्धा दुर्दैवानं त्यांनी त्याच रंगाचे कपडे घातलेले होते. त्यांच्यासोबत जे सुरक्षा रक्षक आपल्याला दिसत आहेत त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा जी प्रतिक्रिया दिली ती खूप समर्पक शब्दातली राज ठाकरेंची प्रतिक्रिया आपल्याला म्हणावी लागेल की त्यांनी खूप चांगल्या शब्दात मांडलंय की जेव्हा ग्रामीण भाग अर्धशहरीकरणाकडे झुकू लागला होता पण तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीण राहिला होता आणि प्रश्नांचं स्वरूप शहरी होत चाललेलं होतं. तर या राजकारणाचा जर संपूर्ण अंदाज कोणाला आला असेल तर तो अर्थात अजित पवारांना आलेला होता आणि उत्तम पद्धतीने त्यांनी ते हाताळलं. त्याचं उदाहरण आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी दाखवून दिलं. दादा कायम सांगायचे की तुम्ही पिंपरी चिंचवड बघा आणि तुम्ही बारामती बघा, ही दोन माझी कामं आहेत. काही नेत्यांचं काम बोलतं त्या कॅटेगरीमधले अजित पवार होते की त्यांना त्यांच्या प्रमोशनची किंवा पब्लिसिटीची गरज नसायची की मी कोण आहे, मी काय काम केलंय, मी काय करू शकतो सत्ता आल्यानंतर. दादांचं काम बोलायचं, दादांचे म्हणजे त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांचं काम अधिक बोलायचं हे कार्यकर्त्यांचंही मत होतं. आणि ते अर्थातच बारामतीच्या विकासातनं, पिंपरी चिंचवडच्या विकासातनं, पुण्यातल्या काही कामातनं सुद्धा आपल्याला वेळोवेळी दिसून आलं. खरं. आणि जसं आपण म्हणतोय की लोकांमध्ये मिसळणारा नेता, तर ते काय म्हणूया आपण, तो जो VIP झोन किंवा ती जी मंत्रिपदाची झूल आहे ना, मला असं वाटतं ती त्यांनी कधी बाळगली नाही. आपण अनेकदा त्यांना बघितलंय की त्या कॉन्व्हॉयमधनं बाहेर येऊन लोकांशी बोलतायत, फोटो काढतायत, स्वतः जाऊन स्पॉटवर पाहणी करतायत. अनेक त्याचे व्हिडिओज आहेत, अनेक विकास कामाने थेट जसं आपण मगाशी म्हटलं सरप्राईज व्हिजिट देत आहेत. तर हे सगळे बॅरियर, हे सगळे काय म्हणूया आपण ज्या भिंती आहेत सगळ्या, या तोडून लोकांमध्ये जाणारा, लोकांसाठी काम करणारा असा हा लोकनेता, ज्याला आपण मगाशी पण एका राजकीय नेत्यांनी सांगितलं की लोकनेता आज हरपलाय. आय थिंक हा लोकनेता आपल्यातनं ज्ञानाला गेलाय आज. तू बरोबर म्हणालास.
अजित पवारांबद्दल राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला, तो म्हणजे त्यांनी म्हटलं की अजित पवार अजिबातच जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणामध्ये जातीपातीला स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणामध्ये जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे नेते खूप कमी उरलेले आहेत आणि त्यात अजित पवार अग्रणी होते याचा उल्लेख राज ठाकरेंनी केला. आणि राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत घ्यायचा नसतो याचं भान सुद्धा अजित खरंय. पवारांनी जपलं होतं आणि तेच आपल्याला आता मुरलीधर मोहोळांच्या प्रतिक्रियेतनं सुद्धा दिसून आलं. अजित पवारांचे जुने सहकारी राजेश टोपे यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूया. खरं सांगायचं म्हणजे खूपच दुःखाची घटना आहे. म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही, दुःख व्यक्त करू शकत नाही, इतकी दुःखाची घटना आहे. माझ्या कुटुंबातलाच सदस्य वडील भाऊ गेल्याचं दुःख मला आहे. कारण मला जे काही घडवलेलं आहे त्यात खूप मोठा सिंहाचा वाटा अजितदादांचा आहे आणि अशा पद्धतीनं अकाली त्यांनी जावं हे आम्हाला कुणाला म्हणजे ह्या धक्क्यातून सावरणं हे केवळ अशक्य गोष्ट आहे. त्या दुःखातनं सावरणं, आघातातनं सावरणं अशक्य असल्याचं राजेश टोपे म्हणतात आणि अनेक बाबींचा विचार करता ते एका अर्थी खरं सुद्धा आहे. कारण मगाचपासून आपण उल्लेख करतोय तो म्हणजे राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादी काँग्रेस सध्याच्या टप्प्यावर आहे. माझ्या मते कुटुंबीय आता हॉस्पिटलमध्ये पोहोचतायत. आलेले आहेत, ते पोहोचता आहेत आणि प्रत्येकजण एकमेकाला धीर देतोय, प्रत्येकजण एकमेकाला सावरू पाहतोय. पण कोणाला काही कळलंच नाही की नेमकं झालं काय. कारण असं दौरे करणं, हेलिकॉप्टरमधनं, विमानातनं, चार्टर्ड प्लेनमधनं प्रवास करणं, एकेका दिवशी 5-5, 6-6 सभा घेणं हा या सगळ्यांच्या डेली रुटीनचा एक भाग आहे आणि त्यामुळे असं काहीतरी